परिवर्तन झालं. भिकाऱ्याला भीक देणं सेवा झाली, पण या देशातल्या नागरिकाला भीक मागायची वेळच येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करणं हे परिवर्तन झालं. 1 रुपया झुणका भाकर सेवा झाली, पण या देशातल्या नागरिकाला 1 रुपयाचं अन्न खायची वेळच येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करणं हे परिवर्तन झालं. कारण भिकाऱ्याला आज भीक देऊ याचा अर्थ त्याची भीकमंगी अवस्था संपली असं होणार नाही. उद्या तो हात पसरणारच आहे. याचा अर्थ तुझी सेवा तात्पुरती झाली, कायमस्वरूपी नाही. करायचं असेल तर कायमस्वरूपी कर. पिढ्यानपिढ्या टिकेल, चिरंतन टिकेल, चिरकाल राहील. कावातीवर ये. परिवर्तनाचे 3 टप्पे पडतात. पहिला हे सुधारणा, दुसरा हे क्रांती आणि तिसरा हे विद्रोह. पहिला टप्पा सुधारणा, याचा अर्थ इमारत तयार असते. संस्कार जुने, संस्कृती जुनी, इमारत जुनी. सुधारणा परिवर्तनाचा पहिला टप्पा, याचा अर्थ फक्त इमारतीला रंगरंगोटी करणं आणि इमारतीची डागडुजी करणं आणि त्याच इमारतीत राहणं. हा पहिला टप्पा झाला सुधारणेचा. दुसरा टप्पा आहे क्रांतीचा. क्रांती याचा अर्थ त्या इमारतीत राहणारे तिथनं हाकलल्याशिवाय इमारतीचा विकास होऊ शकत नाही. त्यामुळे प्रस्थापितांना तिथनं हाकलणं आणि आपण त्यांच्या जागेवर जाऊन बसणं या क्रियेला क्रांती असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये अडचण एक आहे, पहिल्यांदा तिथनं खुर्चीवरनं हाकललं आणि आपण तिथं जाऊन बसलं की मग कळतं पहिले जसे वागत होते तसं आपण वागल्याशिवाय आपल्याला इथं टिकता यायचं नाही. आणि दुसरी डोक्यात गोष्ट येते की आपण जसं यांना हाकललं तसं आपल्याला हाकलायला आधीच बाहेर उभे आहेत, त्यामुळे आधीच नीट बसलेलं बरं. त्यामुळे क्रांतीचा सगळा वेळ खुर्ची टिकवणे आणि खुर्ची खेचणं याच्यातच जातो. त्यात वेगळं काही साधत नाही. इमारत तीच आहे. विद्रोह याचा अर्थ असा आहे की मूळची इमारतच ढासळायची, पाया उकडायचा, रान एकसारखं करायचं, पुन्हा नवा पाया करायचा, पुन्हा कर्तृत्वाचा चिरा भरायचा, पुन्हा नवा पाया बांधायचा, पुन्हा संस्काराच्या भिंती उभारायच्या, संस्कृतीचं नवं छत्र टाकायचं आणि पुन्हा एक नवं विश्व उभा करायचं. हा विद्रोह शिवाजी महाराजांनीच ते केलं. ती क्रांती नाही, तो सुधारणा नाही, तो विद्रोह आहे. शून्यातून विश्व उभा केलं, नव्या संस्काराचं आणि नव्या संस्कृतीचं. तिथं माणसं सुखात जगली. तुकारामाने ते केलं. इतिहास आम्हाला घडवावा लागेल तर निश्चितपणे काहीतरी करता येतं. पण हे सगळं करताना खूप सोचता यायला हवं. संघर्षाची तयारी हवी. मराठवाडा विदर्भातल्या शेतकऱ्यांची आत्महत्या बघितल्या की मला फक्त एवढंच कळतं की आमची संघर्ष करायची मानसिकता कुठंतरी आता लोप पावत चालली. आमच्या झुंजण्याचा बळ नाही. आता परिस्थिती पुढे हातबल झालो आम्ही आणि परिस्थितीवर रडण्यापेक्षा परिस्थितीशी लढण्यात पुरुषार्थ आहे. हे एकदा आम्हाला आमच्या समाजात ठसवलं पाहिजे. पुन्हा अंगावर भरला पाहिजे. अरे चल वोट भरारी घे. जर माणूस म्हणून जन्माला आला, शिवाजींच्या महाराष्ट्रात जन्माला आला, मरतोच काय? अरे जोर कापलेच ना मागचे. चल काय होईल ते लढ. आम्हाला सांगता आलं पाहिजे. समाज उभा करता आला पाहिजे. संघर्षाच्या पार्श्वभूमीवरच लढाई जिवंत ठेवली पाहिजे. केला पाहिजे विद्रोह. हे जगणं आमचं समाजासाठी आहे. दुसऱ्याचे मृत्यू बघून आमच्या डोळ्यात जर पाणी येत नसेल तर आमच्या त्या आयुष्याला अर्थ नाही. आम्ही कुठंतरी काहीतरी चुकतो हे निश्चितपणे आमच्या लक्षात येतं. परिक्रमा सुधारण्याची होते ती या पद्धतीनं होते, पण याचा अर्थ आम्ही दुसराही विचार केला पाहिजे आमच्या समाजाचा. आमचं सध्या फक्त वर्तुळ एकाच गोष्टीत अडकलंय. समाजाची सगळ्यात मोठी शोकांतिका आम्ही सगळे एकाच क्षेत्रात अडकलो. त्याचं नाव आहे राजकारण. फक्त एक सत्ता हे परिवर्तनाचं प्रभावी साधन आहे, मान्य आहे. पण सगळे जर सत्तेत आले तर अवघड होईल. वडील भाजपचे, मुलगा शेकपाचा, पुतण्या राष्ट्रवादीचा आणि चुलता काँग्रेसचा. याची आडवान त्याची जिरवा. काही होणार नाही आमचं भलं. अरे शेतात जर आंब्याचं एकच झाड असेल आणि त्याचेच आंबे खायला सगळं गाव लोटत असेल तर झुंज होणारच. आंबा कुणाच्याच तोंडात पडणार नाही. एकाच आंब्याभोवती लडबडण्यापेक्षा अरे आपल्या गावात असे 100 आंब्याची झाडं लावं ना आणि प्रत्येकानं आपापल्या आंब्याचे आंबे खा ना. कशाला छकडता? तिथं समाज उभा राहतो. अरे खूप क्षेत्र पडली, खूप आहे, सगळं खूप करता येतं समाजासाठी. विकास करायचा आहे ना, पूर्ण नव्या दिशा दाखवा, नव्या उद्योगाच्या वाटा चोखारा, नवे परिवर्तनाची केंद्र तयार करा, पूर्ण पायावर उभा करा, नवा संघर्ष, नव्या जाणीवा, नव्या सभेतनं खूप करता येतं आम्हाला. हे सगळं आम्हाला करता आलं पाहिजे. ही जाणीव आहे आमची. हे आम्ही करायचं आहे, कुणी येणार नाही. आमच्या आता अपेक्षा आहे सरकारने यावं करावं, लोकनेत्यांनी यावं करावं, ज्यांनी यावं त्यांनी करावं. एखादा अवतार व्हावं पुन्हा जग सुंदर व्हावं. एखादी शिवाजी यावे तर पुन्हा शिवशाही व्हावी. कुणी येणार नाही. आमचं आम्हाला झगडावं लागेल. आमचं आम्हाला विश्व उभा करावं लागेल. आमचं आम्हाला सामर्थ्य निर्माण करावं लागेल. वाटतं सगळ्यांना की चांगलं व्हावं, उदात्त व्हावं, उत्तम व्हावं, पण अडचण आहे कुणी करावं.
सगळ्यात मोठी अडचण कुणी करावं? शिवाजी जन्माला यावा पण शेजाऱ्याच्या घरात. आपल्या डोक्याला ताप नको. एक कार्टाय ती सांभाळायचं होईना, शिवाजी कोणी सांभाळावा परत? सगळं वाटतं पण दुसऱ्यानी. आपल्या डोक्याला ताप नको. आम्हाला हे सगळं सोडलं पाहिजे. जाणीवा बदलल्या पाहिजेत. आम्हाला एक नवपर्व निर्माण केलं पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, समाज ज्यावेळी आपण पोखरलेला असतो त्यावेळी समाजाला मोडून पडायला फार वेळ लागत नाही. तरी हे तत्वज्ञान आमच्या लक्षात आलं पाहिजे. नवी पिढी आमची भरकटत निघाली, आज नको त्या दिशेला वाहवत निघाली. ही समाज एकत्रित करण्याची एक प्रक्रिया त्यांच्या मनात कुणीतरी बिंबवली पाहिजे. उगवत्या सूर्याचा रंग भगवा आहे म्हणून आम्ही त्याला हिंदू म्हणत नाही. निसर्गाचा रंग हिरवा आहे म्हणून आम्ही त्याला मुस्लिम म्हणत नाही. आणि अथांग सागराचा रंग निळा आहे म्हणून कुणी त्याला बौद्ध म्हणत नाही. आणि निसर्ग जर भेद करत नाही तर माणसाने का भेद करावे? जातीपातीची दोकडं कुठवर मिरवणार खांद्यावर? ग्लोबलायझेशनचं युग आलं. अरे आता जपानमध्ये मित्र असेल, रशियामध्ये मित्र असेल, अमेरिकेत आमची पोरं नाश्ता करतील, चीनला जेवायला जातील. इतका आम्ही जवळ येऊ, जग छेडा होईल. कसल्या जातीपातीचं राजकारण घेऊन बसला, कसला वेगळा विषय घेऊन बसला? सोडून द्या सगळं. नव्या पिढीला नव्या जाणीवा द्या, मुक्त आकाश द्या. हे भरारी चाल सांग त्याला, तर समाज कुठेतरी वेगळ्या उंचीवर येईल, समतेच्या पातळीवर येईल. आमच्या विकासातला सगळ्यात मोठा अडचण आहे आम्ही समतेच्या पातळीवर नाही. आमची सगळ्यात मोठी शोकांतिका संघटन आणि संघटन शक्ती हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. आम्हाला ते साधता आलं पाहिजे. दुर्दैवानं आम्ही यात यशस्वी ठरतो की आमची सगळ्यात मोठी शोकांतिका. लहानपणी गोष्ट ऐकलेली, एक काठी घेतली की पटकन मोडते, 5 काट्या मोडता मोडत नाही. मग आम्हाला कळलं एक झालं पाहिजे, संघटित बनलं पाहिजे. आम्ही एक झालो, एकत्र आलो, 5 काट्यांची ताकद बनली. पण अडचण अशी झाली, 5 काट्यांच्या मधली काठी म्हणायला लागली कायम मीच आतोय, मला आभार पण मानू देत नाही, माझा फोटो पण पेपरात येत नाही, कायम तुम्हीच पुढे. बाहेरच्या काट्या म्हणायला लागल्या तुला आत राहून काय होतंय, काय टोले खातोय ते आम्ही बाहेर खातोय म्हणून आज सुखरूप आहे. त्याला काट्या काट्या आपापसात भांडायला लागल्या, मोडायला लागल्या. बाहेरच्यानी मोडायची गरज आहे काय? आमचं वेगळं वैशिष्ट्य आम्हाला जपता आलं पाहिजे. आमच्यात मोडून पडण्यापेक्षा आम्हाला ठामपणे उभा राहता आलं पाहिजे. आमच्या महापुरुषांनी आम्हाला ते योगदान दिलंय, आम्हाला हे कधीतरी लक्षात आलं पाहिजे. आज इतकी वर्ष झालं आम्ही महापुरुषांचा जय जयकार करतो, मात्र अजूनही आम्ही आमच्यात वाद घालत असलो तर आम्ही काय साधलं याचा विचार एकदा आम्हाला पुन्हा करावा लागेल. कुठेतरी यावं लागेल, एकत्र नवं विश्व तयार करावं लागेल. आणि हे प्रत्येकाने करायचं आहे. आपली आपली जबाबदारी येते. प्रत्येकाला वाटतं ना जगाचं कल्याण व्हावं, प्रत्येकाने उभा राहिलं पाहिजे. एक जण असाच होता माझ्यासारखा, त्याला वाटायचं जगाचं कल्याण व्हावं, जग उत्तम व्हावं, जग बदलावं. आणि मग त्यांनी एके वर्षी प्रतिज्ञा केली वर्षाच्या सुरुवातीला की एका वर्षाच्या आत मी अख्खं जग बदलून टाकेन. आणि मग केली प्रतिज्ञा खडखडीत. वर्षभर जगात फिरायला लागला, त्या देशात जा त्या देशात जा, इकडं जा तिकडं जा, याला सांग त्याला सांग, असं करू तसं करू, हे झालं पाहिजे ते केलं पाहिजे, जग सुंदर झालं पाहिजे, हे विश्वाचे माझे घर बनलं पाहिजे, सगळं कधी सुंदर सुंदर झालं पाहिजे, स्वर्गासारखं नाही रम्य भसलं पाहिजे. वर्षभर असलं ढवळून काढलं जग. म्हटलं वर्ष घालवलंय जगाच्या कल्याणासाठी, वर्ष घालवलंय जगाच्या सुधारणेसाठी, आता जग सुधारलेलंच असलं पाहिजे. वर्षाच्या शेवटी जगाचा हिशोब मांडला. जग तिथंच, देश तिथंच, जिल्हे तिथंच, तालुके तिथंच, माणसं तिथंच, काही बदल नाही, काही फरक नाही. आणि मग याला म्हटलं बहुतेक आपलं कार्यक्षेत्र लईच मोठं झालं वाटतं. म्हटलं जगाचं जाऊ द्या, आपण आपल्या देशापुरतं बघू. वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा प्रतिज्ञा केली, एका वर्षाच्या आत मी माझा देश बदलून दाखवेन, देश सुधारून दाखवेन, देश चांगला करेन. वर्षभर देशातच. आता देशाची सीमा ओलांडायची नाही, काय करायचं ते देशाचं, चांगलं देशाचं. राज्य जायला लागला, इकडे जा तिकडे जा, याला सांग त्याला सांग. अरे भारत नंबर 1 झाला पाहिजे, पुन्हा स्वर्णभूमी बनला पाहिजे, आपला माणूस अभिमानाने वर आला पाहिजे, विश्वास शोभने दिसला पाहिजे. ढवळून काढला देश नुसता. वर्षभर देश ढवळला. म्हटलं एवढं केलंय देशासाठी, आता देश सुधारलेला असला पाहिजे. वर्षाच्या शेवटी देशाचा हिशोब मांडला. देश तिथंच, राज्य तिथंच, माणसं तिथंच, गावं तिथंच, सगळं आहे तिथंच. याला परत वाटलं, म्हटलं बहुतेक अजून आपलं कार्यक्षेत्र मोठंच होतंय वाटतं. म्हटलं देशाचं जाऊ द्या, आपण आपल्या राज्यापुरतं बघू. वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा प्रतिज्ञा केली, एका वर्षाच्या आत मी माझं राज्य बदलून दाखवेन, एका वर्षाच्या आत मी माझं राज्य सुधारून दाखवेन, एका वर्षाच्या आत मी माझं राज्य बदलून दाखवेन. वर्षभर राज्यात फिरला, त्या जिल्ह्याचा त्या जिल्ह्याचा, इकडे जा तिकडे जा. अरे महाराष्ट्र नंबर 1 करायचा, उद्योग धंद्यात पुढे आणायचा, व्यवसायामध्ये चांगला करायचा, शेतीमध्ये अग्रक्रम आणायचा, सगळं करायला लागला. तिथं सांग याला सांग त्याला सांग. वर्षभर महाराष्ट्राचा पुरता येडावून काढला. म्हटलं एवढं केलंय महाराष्ट्रासाठी, आता महाराष्ट्र सुधारलेलाच असला पाहिजे. वर्षाच्या शेवटी महाराष्ट्राचा हिशोब मांडला. महाराष्ट्र तिथंच, जिल्हे तिथंच, तालुके तसेच, माणसं तशीच, जैसे थे, ना बदल ना परिवर्तन. याला परत वाटलं, म्हणला बहुतेक अजून आपलं कार्यक्षेत्र मोठंच होतंय वाटतं. राज्याचं जाऊ द्या, आपण आपल्या जिल्ह्यापुरतं बघू.
वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा प्रतिज्ञा केली, एका वर्षाच्या आत मी माझा जिल्हा बदलून दाखवेन, एका वर्षाच्या आत मी माझा जिल्हा सुधारून दाखवेन. वर्षभर जिल्ह्यात फिरला, त्या जिल्ह्याचा त्या जिल्ह्याचा, या तालुक्याचा त्या तालुक्याचा, याला सांग त्याला सांग, असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, आपला जिल्हा पुढे आणला पाहिजे, आपला जिल्हा बदलला पाहिजे, आपला जिल्हा चांगला केला पाहिजे, उत्तम झाला पाहिजे, उत्तम दिसला पाहिजे. वर्षभर ढवळून काढला जिल्हा, मला एवढं केलंय जिल्ह्यासाठी, आता जिल्हा सुधारलेला असला पाहिजे. वर्षाच्या शेवटी जिल्ह्याचा हिशोब मांडला, जिल्हा तिथंच, तालुक्या तिथंच, गावं तिथंच, माणसं तिथंच. याला परत वाटलं, म्हणला बहुतेक अजून आपलं कार्यक्षेत्र मोठंच होतंय वाटतं. म्हणला जिल्ह्याचं जाऊ द्या, आपण आपल्या तालुक्यापुरतं बघू. वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा प्रतिज्ञा केली, एका वर्षाच्या आत माझा तालुका बदलून दाखवेन, तालुका सुधारून दाखवेन. वर्षभर तालुक्यात फिरला, त्या गावाचा त्या गावाचा, इथं सांग तिथं सांग, याला सांग त्याला सांग, निर्मल ग्राम झालं पाहिजे, ग्राम स्वच्छता अभियान आणलं पाहिजे, असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, भांडणं मिटवली पाहिजे, विकासाच्या वाट्याने गेलं पाहिजे, हे झालं पाहिजे ते केलं पाहिजे, तालुका पुढे गेला पाहिजे. वर्षभर तालुक्यासाठी झटला, मला एवढं केलंय तालुक्यासाठी, आता तालुका सुधारलेला असला पाहिजे. वर्षाच्या शेवटी तालुक्याचा हिशोब मांडला, तालुका तिथंच, गावं तिथंच, माणसं तिथंच. याला परत वाटलं, म्हणला बहुतेक अजून आपलं कार्यक्षेत्र मोठंच होतंय वाटतं. म्हणला तालुक्याचं जाऊ द्या, आपण आपल्या गावापुरतं बघू. वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा प्रतिज्ञा केली, एका वर्षाच्या आत माझं गाव बदलून दाखवेन, गाव सुधारून दाखवेन, गाव चांगलं करून दाखवेन. वर्षभर गावातच, आता स्टँडच्या पुढे जायचंच नाही, काय असेल ते गावातच, याला सांग त्याला सांग, वरच्या आळी खालच्या आळी, मंदिराजवळ पाराजवळ, असं करू तसं करू, गाव ग्राम स्वच्छता अभियानात उतरू, निर्मल ग्राम करू, हागणदारी मुक्त करू, सुंदर झालं पाहिजे, पार देखणं झालं पाहिजे, जेवळ चांगलं झालं पाहिजे, रस्ते नीट झाले पाहिजे, गटर चांगलं झालं, सगळं केलं. इतकी अडवण्यासारखी केली की माणसं ह्याला बघितलं पुन्हा गल्लीत फिरणार, डोक्याला तापच नव्हतं. इतकी अडवली की नको दिसायलाच नको. म्हणला एवढं केलंय गावासाठी, आता गाव सुधारलेलं असलं पाहिजे. वर्षाच्या शेवटी गावाचा हिशोब मांडला, गाव तिथंच, पार तिथंच, तेवढं तसेच, माणसं तसेच, रस्ते तसेच, गटर तसेच, काही फरक नाही, काय बदल नाही, काय परिवर्तन नाही. याला परत वाटलं, म्हणला बहुतेक अजून आपलं कार्यक्षेत्र मोठंच होतंय वाटतं. म्हणला गावाचं जाऊ द्या, आपण आपलं गल्ली पुरतं बघू. वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा प्रतिज्ञा केली, एका वर्षाच्या आत मी माझी गल्ली सुधारून दाखवेन, गल्ली बदलून दाखवेन. वर्षभर गल्लीत फिरला, गल्लीच्या बाहेर पडायचं नाही, गल्लीच्या बाहेर जायचं नाही. आता गल्लीतल्या काकांना सांग, मामाला सांग, तात्यांना सांग, अण्णांना सांग, असं करू तसं करू, हे झालं पाहिजे ते केलं पाहिजे, आपल्यापुरता रस्ता नीट करू, आपल्यापुरती गटर साफ करू, माणसं इकडे लावू, जनावर तिकडे टाकू, धावण्या तिकडे करू, उकरण्या तिकडे करू, हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, आपली गल्ली गावात चांगली दिसली, देखणी दिसली पाहिजे. वर्षभर गल्लीसाठी एवढा फिरत राहिला, एवढा ढवळून काढली गल्ली, पुन्हा माणसं दार उघडून बाहेरच पडणार, चुकून दार उघडायचं हे दिसायचं. इतकी अडवली, म्हणलं एवढं केलंय गल्लीसाठी, आता गल्ली सुधारलेली असली पाहिजे, गल्ली बदललेली असली पाहिजे. मग वर्षाच्या शेवटी गल्लीचा हिशोब मांडला, गल्ली तिथंच, घरं तसेच, गटर तसेच, रस्ते तसेच, काका तसेच, मामा तसेच, तात्या तसेच, अण्णा तसेच, ना बदलला परिवर्तन. याला परत वाटलं, म्हणला बहुतेक अजून आपलं कार्यक्षेत्र मोठंच होतंय वाटतं. म्हणला गल्लीचं जाऊ द्या, आपण आपल्या घरापुरतं बघू. वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा प्रतिज्ञा केली, एका वर्षाच्या आत माझं घर बदलून दाखवेन, घर सुधारून दाखवेन. वर्षभर घराचाच उंबरा ओलांडून बाहेर पडायचंच नाही, काय असेल ते. मग बायकोला सांग, म्हाताऱ्याला सांग, पोरांना सांग, असं करू तसं करू, घरला गेलावा करू, प्लास्टर करू, रंग देऊ, घर चांगलं करू, चांगलं वागू, चांगलं बोलू, चांगलं ऐकू, भांडणं करा. सगळं एवढं ढवळून काढलं की काय बोलायची सोय नाही. लग्न झाल्यापासून बायकोला कळत नव्हतं बापानं कुणाबरोबर गाठ मारली, त्याला असला नाद लागल्यावर तर आता अजिबातच कळणार. म्हाताऱ्याला सांगायला गेला तर म्हातारी म्हणली, तुला काय लष्कराच्या भाकऱ्या वाजायच्या ती बाहेर वाज, आमच्या म्हातारपणी डोक्याला ताप देऊ नकोस. पोरांचं नेतं नातं तर चंद्र. या सगळा प्रपंच तुमच्या पुढे एवढ्यासाठी मांडला की तुम्ही जग बदलायला जाल, काही होणार नाही. तुम्ही स्वतः बदला, जग आपोआप बदलेल. काही करायची गरज नाही. यांनी केलं, जग बदललं, ते काही झालं नाही. स्वतः बदलला त्यावेळी जग बदललं. आमच्या विकासाचा मार्ग आमच्यापासून सुरू होतो. मैं अकेला चला था अपने रास्ते, लोग आते गए और कारवा बनता गया. ही विकासाची प्रक्रिया, ही प्रगतीची प्रक्रिया. आमची विकास, आमच्या सगळ्या भूमिका आमच्यापासून सुरू होतात. हे एकदा आम्हाला कळालं पाहिजे. आमची पिढी, आमची मुलं हे आम्हाला घडवता आली पाहिजेत. मी नेहमी सांगतो, एक वेळ समाजासाठी काही नाही केलं तरी चालेल, पण तुम्ही पैदा केलेली तुमची मुलं फक्त घडवा. प्रत्येक पालकानं स्वतःचं मूल घडवलं याचा अर्थ उद्याची पिढी घडली, आणि उद्याची पिढी घडली याचा अर्थ उद्याचा समाज घडला. बाकी काही करायची गरज नाही. दुसऱ्याच्या पोराकडे जाऊ नका सुधारायला, फक्त स्वतःची मुलं घडवा, बस. एवढंच फक्त करायचं. एवढी लोक तुम्ही इथं जमलाय. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. गेल्या 10 वर्षात तुमच्या घरात जन्माला आलेल्या किती पोरांची नावं तुम्ही शिवाजी, संभाजी, तुकोबा, कबीर आणि मुक्ताई ठेवली, तेवढं मला सांगा. ठेवला असेल तर हात वर करा. काकडे साहेबांना सांगून इथं सत्कार घेतो. एक सापडायचा नाही. ऐका, ओके
आहेत काय अपवाद आहेत. पण सगळ्यात मोठी शोकांतिका आमच्या समाजाची, बारशाच्या वेळी पाळण्यात आम्ही आमच्या पोराचं नाव काय ठेवतो याच्यावर ना आम्हाला कळतं की आमच्या पोराने काय व्हावं असं आपल्याला वाटतं ते नाही.